तुझा फोन खरंच फक्त कॉल्स आणि इंस्टाग्रामसाठी आहे असं तुला वाटतं का? पण खरं सांगायचं तर तुझा स्मार्टफोन तुझ्याबद्दल खूप काही जाणतो. तू कुठे जातोस, किती वेळ थांबतोस, कोणत्या ठिकाणी रोज जातोस. काही ॲप्स ही माहिती ट्रॅक करू शकतात. काही ॲप्स ही माहिती ट्रॅक करू शकतात. जर तू गुगल मॅप्स वापरत असशील तर तुझी लोकेशन हिस्ट्रीसुद्धा सेव्ह होऊ शकते. तू यूट्यूबवर काय सर्च करतोस, कोणते व्हिडिओज पाहतोस, इंस्टाग्रामवर कोणत्या पोस्टवर जास्त वेळ थांबतोस, हे सगळं ॲप्स ऑब्झर्व्ह करतात. आणि म्हणूनच एकदा एखादी वस्तू सर्च केली की काही वेळात त्याच वस्तूच्या जाहिराती तुला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर दिसायला लागतात. हे सगळं थोडं क्रिपी वाटू शकतं, पण चांगली गोष्ट म्हणजे हे काही प्रमाणात कंट्रोल करता येतं. फोनमध्ये जा, सेटिंग आणि प्रायव्हसीमध्ये जाऊन अननेसेसरी परमिशन बंद करा. विशेषतः मायक्रोफोन ॲक्सेस, लोकेशन ॲक्सेस, बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी, कारण काही ॲप्स आपण वापरत नसतानाही बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतात. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस स्मार्ट होत चालली आहे, पण युजर्सनेही स्मार्ट राहायला पाहिजे. अशाच मराठी टेक फॅक्ट्स आणि AI व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब